नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि या गांधी जयंतीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर हे सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीच्या दिवसात भरपूर तेलकट तुपकट खा आणि चमचमीत जेवा असं आपण करतो. पण ह्या सगळ्यामध्ये खरं तर खूप वेळेला आपण काही नियम पाळले जातात, काही नियमांचं पालन करतो. रात्री 8च्या आधी जेवा, गोड कमी खा, रात्री 7 ते 8 निवांत शांत झोप घ्या. पण तरीही ह्या सगळ्या वर्तुळात आपल्याला निद्रानाश, डायबिटीज, रक्तदाब, ब्लड प्रेशर हे अशा अनेक वर्तुळात आपण अडकून गेलोय. कितीही काळजी घेतली, तणाव कमी केला तरीही हे रोग आणि आहार ह्यांचा ताळमेळ कुठेतरी बिघडलाय. खरं तर आजारी पडा आणि डॉक्टरांकडे जा, याच्यापेक्षा आजारी न पडता आपलं आरोग्य सुदृढ कसं राखावं यावर काही उपाय केले तर. सखी, आपण या नवीन भागाच्या शृंखलेमध्ये तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा असाच एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलोय. आपण ह्या वेळेला बाल्यावस्था, युवकावस्था, प्रौढावस्था तसेच वृद्धापकाळ या सगळ्या टप्प्यांवर टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा आपला विषय आहे बालकांचा आहार आणि आरोग्य. बालकांची ही जी बदलती लाईफस्टाईल आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आहार आणि आरोग्य यांचा मेळ कसा साधावा हे आपण बघूया. आणि आज या नवीन विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अशाच नवीन तज्ज्ञांना देखील आमंत्रण केलं आहे. आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना गांधी जयंतीच्या आणि त्याच्याबरोबरीने आज लाल बहादूर शास्त्रींची जयंती असते, त्या दोघांच्याही जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि गांधीजी आणि शास्त्रीजी ही 2 व्यक्तिमत्व अशी होती, त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल बरंच ऐकतो, पण त्यांनी जी जीवनशैली अंगीकारलेली होती ती आपल्याकरता खरंच प्रेरणादायी आहे. आणि आहाराच्या संदर्भात म्हणाल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपण त्यांचं 10% जरी त्यांचं जीवनशैली आपण फॉलो करू शकलो तर देश सुदृढ व्हायला वेळ लागणार नाही. अगदी खरं आहे डॉक्टर, अगदी खरं आहे. डॉक्टरांचा अगदी परिचय थोडक्यात करून द्यायचा म्हटला तर डॉक्टर नितीन पाटणकर हे MD आहेत. मधुमेह, स्थूलता आणि आहार या विषयात त्यांची खास आवड असून त्यात त्यांनी अध्ययन देखील केलेलं आहे. मुलींना विजडम क्लिनिक, फोर्टिस हॉस्पिटल तसेच ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटल इथे आपण त्यांना भेट देऊ शकता. नवीन अन्नौषधे बनवण्यात त्यांना रस आहे. तसेच या संदर्भात अनेक औषध कंपन्यांना मार्गदर्शन देखील ते करतात. आजच्या या विषयावर तसेच अनेक विषयांवर टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे बालकांचा आहार आणि आरोग्य. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नितीन पाटणकर. सर, खरं तर आजचा आपला विषय तुमच्या आमच्या प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, आहार आणि आरोग्य, ज्याच्यावर आपला खरं तर आयुष्याचं पूर्ण वर्तुळ एक उभारलेलं आहे. आजच्या आपल्या ह्या शृंखलेतला आजचा आपला भाग जो आहे की बालकांचा आहार आणि आरोग्य. खरं तर मुलांची ही लाईफस्टाईल जी आहे ती आता हल्ली बदलत चालली आहे. पण असं म्हणतात की बालकांचा आहार आणि आरोग्य ही फॅमिलीची नीड म्हणजे परिवाराची गरज यावर अवलंबून आहे. हा समतोल नक्की काय आहे हे काय आम्हाला विस्तृतपणे समजावून सांगाल? तुम्ही हा जो फॅमिली हा शब्द याच्यात इन्क्लूड केला तो खरंच खूप आवश्यक आहे. कारण बालक ही आपल्या आई वडिलांची आणि जर का आजकाल घरामध्ये जर का आजी आजोबा असतील तर आजी आजोबांची, नातेवाईकांची, त्यांची जी जीवनशैली आहे, खाण्यापिण्याची शैली आहे, त्यांचे जे व्यायामाचे प्रकार आहेत ते सगळं आत्मसात करायला बघत असतं आणि फॉलो करायला बघत असतं. त्यामुळे आमच्याकडे क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा बरेचदा मुलांचं आरोग्य सुधारण्याची आई वडिलांना खूप चिंता असते, पण त्यांच्यासमोर आपण काय उदाहरण ठेवतोय ते मात्र ते बघत नाही. त्यामुळे जे पालक करतात तेच मुलं करणार आहेत. त्यामुळे एकूणच फॅमिलीचं आरोग्य, फॅमिलीचा आहार हे सुधारलं गेलं पाहिजे तर मुलांचं आरोग्य सहज सुधारू शकतं. तर हा फॅमिली हा घटक खूप महत्वाचा आहे. परिवार, अगदी परिवार, त्यांच्या गरजेवरच बालकाची गरज अवलंबून असते. हा म्हणजे आता बालकांना तुम्ही जर का बघाल तर बालक काय काय खायला सिलेक्ट करतं, तर त्याला जे घरामध्ये ते काय जाऊन म्हणजे पिझ्झा हटमध्ये जाऊन खाणार नाही किंवा कुठे जाऊन ते काही खाणार नाही. त्याला घरात जे आई वडील आणतील तेच ते खायला सुरुवात करणार आहे, त्याच्यातलंच त्याच्या आवडीनिवडी डेव्हलप होणार आहे.
त्याची सुरुवातच त्याची तिथून सुरुवात होते. तिथून होते. त्यामुळे तुम्ही त्यांना काय देता त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. खरं डॉक्टर, आता तुम्ही हा जो शब्द वापरला की त्याची आवडीनिवडी डेव्हलप होतात, म्हणजे एखादी चव डेव्हलप होते, तर 6 महिन्याच्या बालकाला, 6 महिन्याचं जेव्हा एक छोटं मूल असतं त्यावेळेला आपण त्याला हळूहळू वरचं खायला द्यायला सुरुवात करतो, त्यावेळी त्याची चव कशी डेव्हलप करता येईल, किंवा त्याच्या चवी, जिभेला ह्या ज्या चवी आहेत वेगवेगळ्या, ते संस्कार कसे करता येतात? आता एक असं म्हणतात की लहान वयामध्ये सर्वात सुरुवातीला गोड चव डेव्हलप होते, त्याच्यानंतर खारट, त्याच्यानंतर मुलं वयात येताना आंबट चव आवडायला लागते, त्याच्यानंतर तिखट चव आवडायला लागते, आणि तुरट आणि कडू या 2 चवी आहेत की त्या खऱ्या प्रोटेक्टिव्ह आहेत, त्या पोषणाकरता आवश्यक आहेत, औषधी आहेत, पण त्यानंतरच्या वयामध्ये डेव्हलप होतात. त्यामुळे त्या अगोदरपासून जर का डेव्हलप झाला, ज्याला संस्कार म्हणतात, तसे चवींचे संस्कार या मुलांच्यावर करायला पाहिजे. आणि असं म्हणतात की 6व्या महिन्यामध्ये जेव्हा मुलाला तुम्ही काहीतरी खायला द्यायला लागता, तेव्हा त्याच्यामध्ये किंचित प्रमाणात भाज्यांची सूप्स किंवा फळं किंवा भाज्या मॅश केलेल्या, हे त्याला जे खिमड आपल्या घरामध्ये कायम देतात की खिचडी करून देतात मुलाला पातळसर, त्याच्यामध्ये तांदूळ आणि किंचितची डाळ असते, त्याच्यावर थोड्या भाज्या जर का इन्क्लूड केल्या, तर त्या वयामध्ये जसं मूळ संस्कारक्षम असतं तशी त्याची जीभही संस्कारक्षम असते. तिलाही चव कळायला लागते, आणि ती चव ही आपली आहे हे त्याला कळायला लागतं. आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आई वडिलांना खूप त्रास होतो की भाज्या खात नाहीत, फळं खात नाहीत, तर ते जर का त्या काळापासून मुलांना त्याची सवय लावली तर ते मुलं ऍक्सेप्ट करायला लागतात जास्ती. अगदी खरं डॉक्टर, आपला हा जो विषय आहे, आपल्या प्रेक्षकांच्या मनातही खरंच खूप प्रश्न आहेत. आधी आपण त्यांचा एक पहिला प्रश्न घेऊया. डॉक्टर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की नवजात बालकाला आहार द्यायला कधी सुरुवात करायची? जसं आपल्या सखीचा प्रश्न आहे की कधीपासून नवजात बालकाला आहार द्यायला सुरुवात करू शकतो, म्हणजे 5-6 कुठल्या वयापासून? ते 6 महिन्यापर्यंत आईचं दूध हाच मुलाचा उत्तम आहार असतो. पण साधारणपणाने 6व्या महिन्यापासून मुलाला टॉप फिडिंग किंवा वरचं इतर अन्न द्यायला सुरुवात करायला हरकत नसते, कारण तेव्हा त्याची म्हणजे पचनशक्ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते, तेव्हा त्याला त्या वेळेला आहार द्यायला सुरुवात करायला हरकत नाही. पण तेव्हा त्याला असं म्हणतात की सुपाच्य पदार्थ, म्हणजे खूप पचवलेले पदार्थ अगोदरच, म्हणजे शिजवलेले पदार्थ त्याला द्यायला पाहिजेत. कच्चं अन्न किंवा फळं किंवा तीव्र चवीचे पदार्थ त्याला देऊ नयेत, आणि मग हळूहळू ते जसं मूल वर्षाचं होत जातं तोपर्यंत त्याला त्याच्या आहारामध्ये वाढ करत जाता येते. शिजवलेलं अन्न याच्यासाठी त्याची पचनशक्ती जी आहे ती तेवढी डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे नाही का? पण मग मला सांगा सर की बालकांच्या बाबतीतही आहाराची काही कमतरता असते, तर ती आहाराची कमतरता कशी भरून काढावी? आता तुम्हाला एक गमतीशीर प्रयोग सांगतो. 1928 साली एका डॉक्टर डेव्हिस नावाच्या बाईने एक प्रयोग केला होता, आणि मुलांच्या मध्ये आहाराची कमतरता असेल तर ती मुलं स्वतःहून भरून काढतात, हे तिने सिद्ध केलं होतं. म्हणजे कुठच्याही प्रकारचं खूप वेगळ्या प्रकारचा आहार न ठेवता सर्व प्रकारचं अन्न मुलांच्या समोर ठेवलेलं होतं, आणि मुलं स्वतःची स्वतः त्यातनं सिलेक्ट करून ते अन्न घेतात आणि आपली कमतरता भरून काढतात. त्यांना फक्त अन्न अवेलेबल करून देणं हे पालकांचं काम असतं. जसं तुम्ही विचार कराल की एक माणूस सोडला तर बाकी कुठच्याही प्राण्यांच्या मध्ये मुलांना डायटिशियन नसतात, त्यांना पिडियाट्रिशियन नसतात, ते आपलं अन्न स्वतः मिळवतात आणि आपल्या अन्नातले डेफिशियन्सी स्वतः भरून काढतात. तसंच मुलांचं पण होऊ शकतं, हे 1926 साली सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याला मुद्दामून काहीतरी वेगळं वेगळं करण्याची गरज नाही. नॅचरल पदार्थांच्या मधनं मुलांना तो इंटेलिजन्स असतो